चला पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो रोहित. पॉवर प्ले नाहीच आहे ना, 2 षटकांचा सामना आहे. आणि सलामीला फलंदाज डावखुरा श्याम चौधरी, नॉन स्ट्रायकरला प्रशांत घरत. टेनिस क्रिकेट मधले दोन्ही वलयांकित खेळाडू. काल परवापर्यंत ज्यांना फक्त आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत होतो, प्रत्यक्ष वाडा तालुक्याच्या शिवकृपा मैदानावर हे खेळाडू प्रत्यक्ष काही फुटाच्या अंतरावरून स्थानिक प्रेक्षकांना पाहायला मिळतात. याच्यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली नाहीये. पुन्हा एकदा रोहित, राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू वेगाने आउट स्विंग. फलंदाज श्याम चौधरीला देतोय गुंगारा. पुढचा चेंडू उडवलं, पकडो क्या जीतो मॅच की षटकार. बघूया टाटा बाय बाय करत हा चेंडू 100 रुपये पारतोष. लॉंग आर्म सीमारेषे छत्रपती ग्रुप कडनं पब्लिकला कॅश घ्या षटकाराचा. या 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 आणि महेश मांगा त्यांचा I-20 कार बाजूला घ्या. 91-92. पुढचा चेंडू पुन्हा लॉन्च केलं ब्रॅकेट, फेकून दिले. शिव्याबाई छत्रपती ग्रुप संदीप पाटील यांच्याकडनं हॅट्रिकला 1000 रुपये पारितोषिक. क्या जलवा है, क्या इनाम है, वाह भाई वाह. छत्रपती ग्रुप ने माहौल बना दिया. तीसरा षटकार आल्यास 1000. शिव्याबाई संदीप पाटील छत्रपती ग्रुप कडनं महेश मांगा यांच्याकडनं 1000 रुपये लागले. 2000 लागले टोटल. तिसरा षटकार. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. फलंदाजी पाहायला मिळते. लगातार 2 बॉलला 2 षटकार. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर धाव अवांतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13. श्याम चौधरी इज ऑन फायर. भिडतोय, नडतोय, लढतोय, गोलंदाजाला तुडवतोय. पुन्हा एकदा रोहित या षटकातला 4था चेंडू मार्गस्थ पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा उंच उडवलाय. जनार्दन हॅट्रिक 1000. शिव्याभाई छत्रपती आणि संदीप आणि छत्रपती ग्रुप. महेश मांगा यांच्याकडे 1000 टोटल 2000. श्याम चौधरी सोनादेवी टेमघरची आणबाण शान. आज मात्र वाड्यात धमाका. कंपनीच्या आवारात गेलेला चेंडू जर परत पाठवला, बॉल आला का? I-20 91-92 गाडीने खूप ट्रॅफिक, रहदारी तुंबलेली आहे अक्षरशः. ती बाजूला घ्या. चक्का जाम झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा बेदमादर जॉन जानी जनार्दन. पोलिशी मार, शॉक ट्रीटमेंट, हाडं खिळखिळी केली जातात गोलंदाजाची. अंजर पंजर ढिला केले जात आहे. गोलंदाजाच्या अक्षरशः चिंध्या केल्या जात आहेत. बुकलून काढलं जात आहे. सक्तीची वसुली. जसा पठाणी इसका असतो, व्याजाचे पैसे वसूल करतात, तसे पैसे वसुली सारखे फटके. किती धावा झाल्या? 25. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी. याच साठी हा जनसागर उसळलेला आहे. पुढचा चेंडू रोहित, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र राईट ऑन द ब्लॉकर मध्ये टाकलेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 26 वर. कारण 2 षटकांचे सामने, या 2 षटकांमध्ये फक्त धुवाधार फलंदाजी.
इथे बचावात्मक कॉपी बुक स्टाईल ऑफ क्रिकेट वगैरे तुम्हाला काहीही पाहायला मिळणार नाहीये. फक्त एकच दे दनादन जॉन जानी जनार्दन, हाना मारा तुडवा, नडा भिडा लढा करबो लढबो जितबो, दोन्ही संघांना अशाच प्रकारचा मंत्र दिलेला आहे. प्रेक्षक मात्र जाम खुश आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 4 षटकार आलेले आहेत. पुन्हा एकदा नवा गोलंदाज येतो जयदीप, लहान खेळाडू आहे. पुन्हा बंटी जयदीप बोंडविले, वाडा बंटी पोलीस यांच्याकडनं शुभेच्छा आल्या छत्रपती ग्रुपच्या या आयोजनाला. जेडी खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, बघूया जयदीप. वाह, पंचांचे हात समांतर, धाव अवांतर. धाव संख्या पुढे सरकते 28 वर. या वेळेला रन मशीन, धावांचं यंत्र समोर येत आहे. मगाचं एक यंत्र धडाडलंय श्याम चौधरी. आता बघूया प्रशांत नावाचं धावांचं मशीन काय धडाडतंय. 156 147 ज्याप्रमाणे धडाडते त्याप्रमाणे श्याम चौधरीची बॅट धडाडली. षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडला. बघूया आता जयदीप काय करतोय. जयदीप आणि प्रशांत यांच्यामध्ये खडा जंगी. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत की कधी जयदीपचा चेंडू पडतोय. लेफ्ट आर्मवर खोलवर टप्प्याचा चेंडू. प्रशांत गरज सारख्या मोठ्या फलंदाजाला मात्र मोठे फटके खेळू देत नाही. जेरबंद केलाय. अगदी खोलवर टप्प्याची चिवट तिकट आणि शिस्तबद्ध मारा. धाव संख्या जाऊन बोलली ती 29 वर. अजून या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजाचा कर्दन काल. किलर बॅट्समन द डिस्ट्रॉयर, रन मशीन श्याम चौधरी. पायात टाकल्या चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो. 1 रन मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघा. फंबलिंग, यावेळेला फंबलिंग होते. खेळाडू अडखळतोय. 2 धावांनी धाव संख्या पुढे सरकते 31. अजून या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. परंतु मी जयदीप या गोलंदाजाचं कौतुक करेन की आतापर्यंत दोन्ही चेंडू श्याम सारख्या एका प्रशांत आणि श्याम सारख्या मोठ्या फलंदाजांना अतिशय जबरदस्त टाकलेले आहेत. आणि यावेळेला मात्र जयदीप वाचत नाहीये. अब नाही बचेगा. खतरनाक बॅटिंग, अंजर पंजर ढिला होईल की नाही. ठोचा ठोचा बजाव. 37 धावा. या डावामधला श्याम चौधरी या धावांच्या मशीन मधनं आलेला. चला मिकी माऊस नाचो, मिकी माऊस. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड. हो, स्लोवरवर टाकलेला चेंडू. या वेळेला मात्र काही कासना श्याम सारख्या कसलेल्या फलंदाजाला चकवलंय. एका धावेवर समाधान म्हणावं लागते. धाव संख्या जाऊन बोलली 38 वर. अजून या षटकातले 2 चेंडू खेळ शिल्लक आहेत आणि लोकांना आता अपेक्षा, प्रेक्षकांना, की प्रशांत गरजचं हेलिकॉप्टर कधी उडतंय. लावण्यवती मुंबई यांच्याकडनं शुभेच्छा आल्या छत्रपती ग्रुपला की वा काय दर्जेदार आयोजन आहे. पुढचा चेंडू उडवलं रॉकेट की झेलबाद होतो. बघूया. आणि इथे मात्र प्रशांत गरजला दाखवलाय तंबूचा रस्ता. लिटिल मॅन जयदीपने. नाही, डावखुरा फलंदाज दिनू कांबळे येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 38. शेवटचा चेंडूर काय घडतंय, काय बिघडतंय, कोण कोणाला भिडतंय, कोण कोणाला तुडवतंय. उडवलंय आणि फ्लॅट 6. वाह, या डावातला मला वाटते हा 6वा षटकार. बजाव आणि स्कोर
44 झालेल्या 45 धावांची गरज आहे। 12 गेंदों में 45 रनों की जरूरत। बॉल्स रिमेनिंग 12 एंड रन रिक्वायर 45। श्याम चौधरी नाबाद किती धावांवर राहिलाय? 34 धावा। किती चेंडूत? 9 चेंडूत 34 धावा। त्याच्यामध्ये षटकार किती आहेत? 5 षटकार। मालिकावीर टीव्ही आलेली आहे सागर पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून। सागर प्रतिष्ठान मालिकावीर एलईडी टीव्ही आलेली आहे आणि आगमन झालेला आहे उपसभापती वाडा पंचायत समिती माननीय जगदीशजी पाटील साहेब आंबेडकर। वेलकम वेलकम वेलकम। शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफीला भेट देत आहेत उपसभापती वाडा पंचायत समिती। सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेला सहकार्य। थँक्यू। क्षेत्ररक्षक लावून घ्या, विना विलंब क्षेत्ररक्षक लावून घ्या। फलंदाज मैदानात आला, अजूनही क्षेत्ररक्षक लागलेला नाहीये। घाई करा फिल्डिंग लावा नाहीतर पेनल्टी। माननीय काँग्रेस आहे वाडा तालुका अध्यक्ष दिलीपजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सुस्वागतम, वेलकम। शेवटचे 30 सेकंद फिल्डिंग लावा, बॅटर सुद्धा पेनल्टी। फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवा। आयोजकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। गेले 6 दिवस 25 सेकंद बॅटर पेनल्टी 2 धावांची। कारण खेळाडू लई मोठे आहेत, त्या मोठ्या खेळाडूंचा आम्ही आयोजकांनी मान ठेवलेला आहे। आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। 20 सेकंद बाकी, 2 धावांची पेनल्टी। वाड्याचा नाद करायचा नाही, ठोसा काम इकडे। सलामीची जोडी मैदानात। नावं सांगा, कोण आलेत का अतिरिक्त खेळाडू? नाव सांगा। माननीय वेद मोकाशी मॅनफार्म कोणसई यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक स्वागत। आणि उपाध्यक्ष यास्के यांच्याकडनं तमाम सगळ्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं, लावण्यवतींचं स्वागत। सुरेश कोम मॅनेजर ऑफ खुपरी, वेलकम वेलकम। आणि त्याच्या सोबत संकेत आणि गोलंदाज आहे सुलतान शेख ना, सुलतान खान। पहिला चेंडू राईट ऑन द ब्लॉक होल, सरळ गोलंदाजाच्या बाजूनं स्टेट ड्राईव्हचा फटका। यावेळेला थोडीशी फंबलिंग होते, परंतु दुसरी धाव घेण्यामध्ये जराही स्वारस्य दाखवले नाही। पहिल्या चेंडूवर 1 धाव। बघा, अलीमगड एक्सप्रेस आतापर्यंत आपण युट्यूबवर पाहत होतो, आता काही फुटाच्या अंतरावर प्रेक्षक बघतायत। उमेशजी पष्टे निचोळे उद्योजक यांचं आगमन झाले। मोलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला करणार व्यक्तिमत्व उमेशजी पष्टे, आपलं हार्दिक स्वागत। आयोजक सागर पाटील, नितेश पाटील, संपूर्ण आयोजन मंडळाकडनं वेलकम। पुढचा चेंडू उडवलाय। चेंडू एका धावेपेक्षा जास्त मिळणार नाहीये। एका धावेनं धाव संख्या पुढे जाऊन पोहोचली 2 वर। जीत बिट्टी यांचं आगमन झालेलं आहे। टॅबी गोटी, जीत बिट्टी ही अद्याद्य गोळी महाराष्ट्रात फेमस झालेली। पुढचा चेंडू यावेळेला मात्र शॉर्ट टॉप पुलचा फटका पाहायला मिळतो। मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो, 1 रन पळून काढली जाते। एका धावेनं काही साध्य होणार नाहीये, कारण 44 धावांचा हिमालय पार करायचा आहे। म्हणजे प्रति षटकामध्ये आमचे स्कोरर सांगतात की साधारणतः 22.5 रन प्रति ओव्हर। सागर पाटील यांची डान्सिंगची क्लिप व्हायरल झाली पूर्ण महाराष्ट्रभर। किती चेंडू टाकून झाले त्या षटकातले? 4।
सुलतान पुन्हा एकदा षटकातला मला वाटते 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन राईटचा जोरकस फटका. हिमांशू पाटील याच्याकडे चेंडू येते, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. म्हणजे ज्या अपेक्षेने प्रेक्षकांनी डोळे विस्पारले गेले त्यानंतर मात्र धावाला प्रारंभ झाला तो सिंगल अजूनही एकही चौकार एकही षटकार येत नाही. त्यामुळे बरेचसे प्रेक्षक नाराज झालेत आणि जे दर्दी प्रेक्षक ज्यांना षटकार चौकार पाहायला चटावलेले प्रेक्षक मात्र नाराज झालेत आणि काही प्रेक्षक उठण्याच्या तयारीत आहेत, पण उठणार नाहीयेत कारण लावणी होणार आहे. पुन्हा एकदा ऑन राईटचा जोरकस फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. स्थानिक खेळाडूंना आपल्याला शिकायला भेटते का सीमा रेषेवर असताना क्षेत्ररक्षण कसं करायचं. बघा अभि पाटील आपल्या गावचा खेळाडू आहे, परंतु काय क्षेत्ररक्षण केले त्याने पण जबरदस्त. धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. जिंकण्यासाठी आता 6 चेंडू आणि तब्बल 40 धावा. आणि पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातली आलिमगड एक्सप्रेस या नावाने क्रिकेट जगतामध्ये ज्याची ओळख आहे असा हिमांशू पाटील येतोय. त्याला पाहिल्यानंतर त्याची देहयष्टी पाहिल्यानंतर बरेचसे प्रेक्षक अचंबित झालेत की दिसायला एकदम सावळा असलेला हा पोरगा किरकोळ बांध्याचा काय वेगानं गोलंदाजी टाकतोय. अनप्लेबर एक्सप्रेस डिलिव्हरी अपील केले जाते, मात्र पंच दोन्हीही तटस्थ आहेत. बघा श्याम चौधरीला पाहिल्यानंतर असं वाटतं की तो एक तर मल्ल तरी असेल किंवा कबड्डीपटू असेल, परंतु काय फटके मारतोय ताकदीने. लोक अचंबित झालेत का इसके फिटनेस का राज क्या है. हा त्यांना बघून आता सूरज पाटील पण प्रोत्साहित झालेत का जर श्याम चौधरी खेळू शकतात तर मी का नाही. श्याम चौधरी यांना काही टिप्स द्या. किती धावा झालेल्या आहेत. 6. ही गॉड गिफ्ट आहे. अगदी वेस्ट इंडिज. पुन्हा एकदा हिमांशू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा ऑन राईटचा जोरकस फटका पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. म्हणजे अगदी श्रीलंकेचे कर्णधार अर्जुन रणतुंगा बघितले ना तर ते सुद्धा अगदी मजबूत देहयष्टीचे होते. न्यूझीलंडचे जस्सी रायडर सुद्धा मजबूत देहयष्टीचे होते. पाकिस्तानचे इजमाम उलग तसेच होते, परंतु नजाकत होती, ताकद होती, चपळता होती. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र पंचांच्या आत समांतर धाव अवांतर. पंकज जाधव, सुमित डेगळे ही सगळी मंडळी तगडी आहेत, परंतु तितकी ताकदपूर्ण फटके पाहायला मिळतात. यावेळेला मात्र उडवलंय रॉकेट. झेल उडतो की काय बघूया. आणि इथे मात्र क्रितेश करत आहेत का ते. सीमा रेषेवर बाद होतोय गडी. कैलास संकेत बाद होतोय. म्हणजे एकदम एकतर्फी झालेली ही लढत आहे. प्रेक्षक थोडेसे नाराज होत आहेत. परी 11 एकदम तयार राहायचं आहे. अगली बारी अब तुम्हारी आहे. वॉर्मअप सुरू करा. दंड उठा बशा. हा मग वॉर्मअप तर पाहिजेच. नवीन फलंदाज कोण येतोय. सँडी. ना सँडी लिहून टाक ना, आपल्याला काय. न भूतो न भविष्यती. आज गर्दीचे सगळे विक्रम मोडीत काढलेले आहेत. आणि जशी गौतमी पाटीलची गाडी येईल मग मात्र वाडा भिवंडी रस्ताच बंद होईल. ट्रॅफिक जाम. सागर पाटील उभे आहेत एकदम तयारीत. पुढचा चेंडू उडवलं रॉकेट. आणि सँडी यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार प्रेक्षकांना सुखावून जातोय. प्रेक्षकाच्या डोक्यावर चेंडू आदळतोय आणि पुन्हा मैदानामध्ये येतोय. हिमांशू पाटीलवर चढवलेला पहिला हल्ला. वाह, सुपर्ब. षटक संपल्याची उद्घोषणा. परी 11 तयार राहायचं आहे. चला श्याम चौधरी या बक्षीस घेण्यासाठी छत्रपती ग्रुप कडे 1500 रुपये आलेले आहेत. श्याम चौधरी. षटकार हॅट्रिक.
प्रति षटकार 500 लागले होते. संदीपजी भाई यांच्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल. सूरज